आज महानगरपालिकेतल्या निवडणुकीचा प्रचारातला शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे मी आपल्या समोर 15 ते 20 मिनिटं फक्त बोलणार आणि पुढच्या सभेला निघणार आहे। मी आपल्याला दोनच गोष्टीची जाणीव या ठिकाणी करून देणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तुमची कंबर मोडून घ्यायची आहे का? शक्य खात्रीलायक माहिती आहे का तुम्हाला तुमची कंबर मोडून नाही घ्यायची आहे? आवाजच येत नाही त्याच्यामुळे तुम्हालाच मोडून घ्यायचं असं मला वाटतंय। तुम्हाला जर तुमची कंबर मोडून घ्यायची नसेल तर तुम्हाला मोदीची कंबर मोडली पाहिजे हे लक्षात घ्या। तुम्ही जर मोडली नाही तर तिथे ट्रम्प बसलाय मोदीची कंबर मोडायला। आता ट्रम्पनी जर असताना का मोदीचं कंबर मोडलं तर तुमचंही कंबर मोडलं हे लक्षात घ्या। तेव्हा आता झळ जर पोचू द्यायची नसेल, महागाईची झळ जर पोचू द्यायची नसेल तर तुम्हाला असणारा मोदीचं कंबर मोडण्याच्या पलीकडे पर्यायच राहिला नाही हे लक्षात घ्या। आपल्या इथे देवांची चर्चा होते, त्याच्या पलीकडे दुसरी कुठली चर्चा होत नाही। होते का? नाही। तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे असताना सगळ्यांकडे मोबाईल आहे ना? तो साधा आहे की एंड्रॉइड आहे? एंड्रॉइड आहे। सभा संपली की तो खिशातून काढा, गुगल वरती जा आणि त्याच्यावरती टाइप आउट करा, हा महिना कुठला आहे? जानेवारी। तारीख काय? 13 फेब्रुवारी 13 ला डॉलरचा भाव काय असेल फक्त एवढं टाइप आउट करून बघा आणि तुम्हाला दिसेल की हा भाव 120 रुपयापासून 130 रुपयापर्यंत असेल। मी महागाई का वाढते हे आपल्याला असताना सांगतो। आपल्या इथे याची चर्चा होतच नाही, फक्त महागाई झाली महागाई झाली महागाई झाली अशी चर्चा होते। आता ही महागाई वाढण्याचं कारण सांग। आज 90 रुपयाला $1 भेटतो, बरोबर आहे? वर्तमानपत्र वाचता ना, त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती भाव असतो। आज 90 रुपयाला आहे। 13 फेब्रुवारीला तो असणारा 120 रुपयाला खरेदी करायचा असेल तर काय करावं लागतं? किती रुपये जास्ती जातात? किती? 30 रुपये। आता हे 30 रुपये सरकारच्या खिशातून जाणार, बरोबर? सरकार कोणाच्या खिशातून काढणार? म्हणजे महागाईचा झळ कोणाला बसला? आता हा 130 का जाणार त्याचं कारण मी आपल्याला सांगतो। ट्रम्पचं आणि मोदीचं भांडण चाललंय की नाही चाललंय? चाललंय ना।
कशावरनं चाललंय? कशावरनं चाललंय? रशियाचं पेट्रोल. रशियाचं पेट्रोल भारत विकते असं आपण सगळेजण म्हणतो, बरोबर आहे? आपल्याला समज काय करून दिलेली आहे की रशियाचं तेल भारत विकतोय, हाच समज करून दिलाय ना. आता ही परिस्थिती खरी नाही. भारताकडे तेल येतंय याच्याबद्दल दुमत नाही, पण विकण्याचं काम जे आहे ते रिलायन्स करते. ते विकण्याचं काम जे आहे ते रिलायन्स करते आणि रिलायन्सनी हे विकत असल्यामुळे रशियाच्या तेलातून नफा किती होतो याची माहिती आहे का? पुन्हा मी सांगेन, गुगल वरती जा, तुम्हाला आकडा मी सांगून जातो. दर वर्षाला 40,000 कोटीचा नफा रशियाचं तेल विकल्यामुळे दर वर्षाला 40,000चा नफा आहे. आता हा नफा ट्रम्प म्हणतोय की भारताच्या तिजोरीत गेला पाहिजे, पण तो भारताच्या तिजोरीत जात नाही, तर तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरीत जातोय. हे लक्षात घ्या. कोणाच्या तिजोरीत जातोय? रिलायन्स. दुसरं ट्रम्प असं म्हणतोय की रशिया जे युक्रेन बरोबर युद्ध करते ते याच पैशातून करते आणि भारतीय नागरिक डिझेल आणि पेट्रोल प्रत्येक लिटर पाठीमागे काय भाव देतो, काय भावात खरेदी करतो? किती? तुमच्याकडे मोटरसायकल नाही का, स्कूटर नाही का? आहे ना. मग ते काय पाण्यावरती चालते की डिझेल आणि पेट्रोलवरती चालते? त्याच्यामुळे खरेदी करताना तुम्हाला मोदी पकडणार नाही, काळजी करू नका. तुम्ही भाव जरी सांगितला तरी मोदी तुम्हाला पकडणार नाही, त्याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. आता हा जो रिलायन्सच्या तिजोरीमध्ये 40,000 कोटी चाललेला आहे, तो जर भारताच्या तिजोरीमध्ये आला तर पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी होईल की न होईल? कमी होईल, बरोबर आहे. आता ट्रम्प म्हणतोय भारतीय जनता जर मोदीचं कमांड मोडणार नसेल, भारतीय जनता जर असणारा मोदीचं कमांड मोडणार नसेल तर मला भारतीयांचं कमांड मोडावं लागणार. आणि तो कसं मोडणार? तर डॉलरची विकत घेण्याची किंमत त्या ठिकाणी वाढवणार. डॉलरची किंमत त्या ठिकाणी तो वाढवणार. आता म्हणून म्हटलं की तुम्हाला महागाई पाहिजे की आजचे जे भाव आहेत त्या भावामध्ये माल मिळाला पाहिजे? काय पाहिजे? महागाई पाहिजे का? महागाई पाहिजे असेल तर खुशाल मोदीला मत द्या, खुशाल मोदीला मत द्या. 2 महिन्यानंतर आमच्याकडेच बोंबलत येणार की मोर्चे काढा, आंदोलन करा, महागाई कमी करा. त्यावेळेस आम्हीच तुम्हाला विचार, शांतपणे शिकवत होता तेव्हा गेलात कुठं होतात? आणि म्हणून मित्रो, आपल्या घरामध्ये उपासमार येऊ नये. जे आज आठवड्याला एकदा दोनदा मटण खातो की न खातो? आज 800 रुपये किलो आहे, बरोबर? तो 1600 रुपये किलो झाला तर ते एका दिवसावरती याल.
म्हणजे आठवड्यातून 2 दिवस खात होता ते 2 दिवसाच्या ऐवजी 1 दिवसावरती याल. कशासाठी आणि काय यायचं? आणि म्हणून आपण असणारा आपला अधिकार वापरला पाहिजे हे लक्षात घ्या. हे विश्वगुरूचं भांडण आहे. ट्रम्प म्हणतो जगाचा गुरु मी आहे आणि आपला गुरु काय म्हणतो, मी होणारा गुरु आहे. ट्रम्प म्हणतो तुझा हा जो इगो वाढलेला आहे, इंग्रजी शब्द इगो आहे, आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? माज. माज म्हणतो. ट्रम्प म्हणतो ह्याचा माज मी मोडल्याशिवाय राहणार नाही. आता त्याचा माज मोडता मोडता आपला माज मोडला जाईल, त्याचं काय? आणि म्हणून नगरपालिकेची निवडणूक ही नगराच्या सुविधांवरती लढल्या जाते हे बरोबर आहे, मी त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ट्रम्पला तुम्हाला असणारा एक संदेश द्यायचा आहे. काय संदेश द्यायचा आहे? की याचा माज तू मोडायला येऊ नको, आम्हीच याचा माज मोडून टाकतो. याच्या विरोधात मतदान देऊन आम्ही याचा असणारा माज मोडतो, तू येण्याच्या भानगडीत पडू नको. तू येण्याच्या भानगडीत या ठिकाणी पडू नको. मी लातूरकरांना विचारतो, तुम्हा सगळ्यांना मरायचं आहे की जिवंत राहायचंय? जिवंत राहायचंय. का जिवंत का राहायचंय? जिवंत कशासाठी राहायचे ते तर सांगा. पण ते मोडून झाल्यानंतर एक लक्षात घ्या, लातूरच्या बाजूला काय आहे? मग एक मोठं सेंटर आहे. लातूरच्या बाजूला एक मोठं सेंटर आहे. कुठलं सेंटर आहे? कुठला कॅम्प? बिदर मध्ये काय आहे? बिदर मध्ये काय आहे? बिदर मध्ये एअरफोर्स आहे. तुम्ही जर मोडला नाही याचं कमांड मोदीचं, तर आर्मी चीफ यांनी महिना सव्वा महिन्याच्या अगोदर एक स्टेटमेंट केलं होतं. काय स्टेटमेंट केलं होतं? की तो म्हटला 2-3 महिन्यामध्ये आपल्याला एका युद्धाला सामोरे जावं लागेल. आपल्याला या 2-3 महिन्यामध्ये एका युद्धाला सामोरे जावं लागेल. त्यांनी कोण करणार हे नाही सांगितलं, पण त्यांनी म्हटलं शेजारच्या राष्ट्राबरोबर आपल्याला युद्धाबरोबर जावं लागेल. आता हे जे शेजारचं राष्ट्र म्हणजे आपल्याला माहिती आहे, एक बांगलादेश आहे, एक चायना आहे आणि एक पाकिस्तान आहे. युद्ध आपलं पाकिस्तान बरोबरच होतं. म्हणून मी विचारलं की तुम्हाला जिवंत राहायचं आहे का? बिदर हा असणारा एक हवाई अड्डा आहे, एअरफोर्सचा एक हवाई अड्डा आहे. ते टार्गेट होणार की न होणार? युद्ध झालं तर ते टार्गेट होणार की न होणार? एखादा चुकून बॉम्ब, एक चुकून मिसाईल लातूरवरती पडलं तर?
म्हणून मगाशी विचारलं तुम्हाला जगायचं आहे का. आता हे युद्ध सुद्धा थांबवायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहेत का तुम्ही मालक आहात. मतदार हा मालक आहे या देशामधला. ट्रम्पला मोदीचा माज मोडवायचा आहे. तुम्ही ट्रम्पला सांगू शकता अरे आम्ही मतदान विरोधी देऊन मोदीचा माज मोडलाय, युद्ध करण्याची काही गरज नाही. युद्ध करण्याची काहीच गरज नाही. आपल्याला जिवंत राहण्यासाठी आपल्या स्वार्थासाठी इथे मोदीचा माज मोडला पाहिजे, कंबाळनं मोडलं पाहिजे, हे आपण सारं लक्षात घ्या. जे मोदीचं कंबाळनं मोडलं पाहिजे त्या सगळ्यांनी हात वरती करा. मी तुम्ही माझ्यासमोर तर हात वरती करत नाही. 15 तारखेला मतदान देऊन तुम्ही असताना कंबाळनं मोडायचं असेल तर 15 तारखेला मतदान केल्याशिवाय मोडत नाही, हे लक्षात घ्या. लातूरमध्ये 70 जागा असतील याच्याबद्दल दुमत नाही, पण लातूरकरांचा असणारा संदेश हा मोठा संदेश आहे की बा आम्ही असणाऱ्या आमच्या सुरक्षितेसाठी मोदीचं कंबाळं मोडल्याशिवाय राहणार नाही, हा संदेश ट्रम्पला गेल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांचे जे संयुक्त उमेदवार आहेत, या संयुक्त उमेदवाराची निशाणी, काँग्रेसच्या उमेदवाराची निशाणी पंजा आहे आणि वंचितच्या उमेदवाराची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा या दोन्ही चिन्हावरती बटन दाबून आपण मोदीचं कंबाळं मोडावं ही अपेक्षा धरतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार.